न्यूज विथ सेलिब्रिटी अँकर मध्ये आज आपल्या भेटीला आलेली आहे अभिनेत्री अमृता सुभाष। अमृताशी आता आपण गप्पा मारणार आहोत। अमृता, अस्तु या सिनेमाला बरेच आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय पुरस्कार मिळालेले आहेत। तुलाही या सिनेमासाठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार मिळालेला आहे। मुळात अस्तु हा काय सिनेमा आहे? अस्तु मला असं वाटतं की अल्झायमर्स ह्या रोगाविषयीचा सिनेमा आपण एका वाक्यात जर म्हणायचं झालं पण तो तेवढाच नाहीये। मोहन आगाशांना अल्झायमर्स झालेला आहे आणि तो रोग त्यांच्या आसपासचे लोक कशा पद्धतीने स्वीकारतात। इरावती त्यांच्या मुलीची भूमिका करते आहे आणि माझी भूमिका एक चन्नम्मा अशी आहे। माझा नवरा माहूत आहे आणि आमच्याकडे हत्ती असतो आणि एके दिवशी डॉक्टर या हत्तीच्या मागे मागे आमच्या घरी येऊन पोहोचतात आणि मला असं वाटतं चन्नम्मा ही या रोगाला खरोखर कशा पद्धतीने सामोरं जावं हे सांगते। म्हणजे ती उपदेश करत नाही, काहीच करत नाही। तिला म्हातारा काय कळत, ती कानडी आहे। मी अगं याच्यात कानडी बोलली। म्हणजे माझी मातृभाषा कानडी आणि मराठी मोडकं तोडकं हे एक आव्हान होतं। बी जयश्रीनी मला कानडी शिकवलं आणि उमाताई कुलकर्णींनी या चित्रपटासाठी। आणि मग त्यांना ती कशी स्वीकारते आणि शेवटी ती त्यांची आई बनते। चन्नम्मा तिच्यात अम्मा आहे तिच्या नावात। हा एक प्रवास मला एक वैयक्तिकरित्या अनुभवता आला आणि एक सुंदर लिहिलेली भूमिका सुमित्रा भावे आणि सुनील सुक्तनकरांनी मला दिली आणि हा सुंदर विषय शीला राव आणि मोहन आगाशे यांच्यामुळे याची निर्मिती होऊ शकली। याबद्दल मला खूप छान वाटतं आहे आणि सगळ्यात आनंद झाला की आता तो विषय लोकांसमोर येतो आहे आणि सर्व प्रेक्षकांना अस्तुला सामोरं जाण्याची एक अनोखी संधी मिळते। की आम्हालाही खूप उत्सुकता आहे अस्तु विषय आणि विशेषतः एक आघाडीची अभिनेत्री यात सहाय्यक अभिनेत्रीचा रोल साकारते आणि त्यालाही उत्कृष्ट पुरस्कार मिळतो आहे। ही खरोखरच कौतुकाची बाब आहे। मला वाटतं याचं कारण तो लिहिला गेलेला तसा आहे। ती भूमिका लिहिली इतकी सुंदर आहे की त्यामुळे ते झालं असं। मग ह्या वेगळ्या लहेजा मधला किंवा भाषा बोलताना काही अडचणी कसं जमलं? नक्कीच बी जयश्रीनी शिकवलं म्हणून ते आलं। तिने मला डायलॉग्स सगळे रेकॉर्ड करून दिले होते आणि मी ते ऐकायचे। पण तो जो टोन होता म्हणजे एरले बेड कोणकळले बेड असं ती सारखी त्याच्यात म्हणत असते। म्हणजे असू दे, राहू दे, म्हणजे ती कुणाशीच भांडत नाहीये। म्हणजे ते अल्झायमर झालेले मोहन काका जे काही करतील ती म्हणत असते एरले बेड असू दे, राहू दे, अस्तु। सो त्याच्यामुळे तो टोन पकडायला खूप मजा आली। माझ्या 2 अंगाया आहेत कानडीतल्या, तर त्या पण गायला खूप मजा आली। त्या उमाताई कुलकर्णी आणि बी जयश्री यांनीच मला शिकवल्या होत्या। तर बेसिकली सुनील सुक्तनकर आणि सुमित्रा भाव्यांची आभारी आहे। खरं तर ते कुठल्या तरी कानडी अभिनेत्रीला घेऊ शकले असते पण त्यांनी मला ही संधी दिल्यामुळे मला असं वाटतं की राष्ट्रीय पुरस्कार मिळायची मला मिळू शकला। अमृता, कार्यक्रमाची वेळ संपत आलेली, अगदी थोडक्यात सांगशील? कारण अनेक भूमिका तू साकारलेल्या, अनेक रोल तू असेही साकारतेस, गायिका आहे, सूत्रसंचालिका आहेस, पण आज लाईव्ह न्यूज देताना कसं वाटलं? खूप छान वाटलं। इनफॅक्ट तुला गंमत सांगू का, मी पुनश्च हनीमून नावाचं नाटक केलं होतं आणि त्याच्यात मी तुझी भूमिका केली होती। म्हणजे कानात तिच्या असं खरोखर बोलत असतं जसं आपल्या इथे बोलतात, म्हणजे तसं मी केलं होतं। पण हे साकारताना मला खरंच ग्रेट वाटलं, कारण एकतर नाटकाची सवय असल्यामुळे लाईव्ह बोलणं हे म्हणजे चुकीला माफी नाही असं आहे ना इथे। पण दुसरं एक आव्हानात्मक असं वाटलं की आता राची ढेऱ्यांची बातमी वाचताना खरं तर मला भरून आलं आणि मला असं वाटलं की आता माझ्या डोळ्यात पाणी येईल, पण ते इथे अलाउड नाहीये ना। म्हणजे तुम्हाला ते शक्य तेवढं तटस्थतेने वाचायचं असतं आणि ते तुमच्या दृष्टीने खूपच आव्हानात्मक ही गोष्ट आहे आणि त्याबद्दल आम्हा सर्वांतर्फे तुम्हाला सगळ्यांना पण आज हे आव्हान तूही तितकंच सहज पार पाडलेलं आहेस, असं कुठेही जाणवलं नाही की तू पहिल्यांदा काही असा हा प्रयोग करते आहेस। अमृता, इथं आलीस आणि आमच्याबरोबर या बातम्या शेअर केल्यास त्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि अस्तुसाठी आणि तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा। थँक्यू सो मच, धन्यवाद। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।